तो काळ असा होता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रावर परकीय सत्तांची दहशत होती. विजापूरचा आदिलशाह म्हणजे एक अत्यंत क्रूर आणि बदाढ्य बादशाह. त्याच्या दरबारात मोठमोठे शूरवीर सरदारही माना खाली घालून अदबीने उभे राहायचे. बादशहाच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. अशाच एका दिवशी आदिलशाही दरबारात नेहमीसारखीच मोठी वर्दळ होती. भालदार चोपदार बादशहाची स्तुती करत होते. मगरूर आदिलशाह आपल्या हिऱ्या मोत्यांनी मढवलेल्या भव्य सिंहासनावर ऐटीत बसला होता. तेवढ्यात दरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारातून एक अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व आत आले. ते होते आदिलशाहीचे एक वजनदार सरदार शहाजीराजे भोसले. पण आज त्यांच्यासोबत एक विशेष पाहुणा होता. शहाजीराजांचे बोट धरून एक 10-12 वर्षांचा कोवळा पण अत्यंत तेजस्वी मुलगा दरबारात पाऊल ठेवत होता. तो मुलगा म्हणजे आपले बाल शिवाजी, शिवबा. शिवबांचा तो रुबाब पाहण्यासारखा होता. अंगावर राजस पोशाख, डोक्यावर जिरेटोप, कपाळावर तेजस्वी चंद्रकोर आणि चालण्यात एखाद्या सिंहाच्या छाव्यासारखी ऐटदार ऐट. दरबारातील झगमगाट किंवा शस्त्रधारी सैनिक पाहून त्या कोवळ्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांच्या करारी डोळ्यात एक वेगळीच चमक होती. शहाजीराजे आणि बाल शिवाजी सिंहासनाजवळ आले. दरबारातील कठोर नियमांनुसार शहाजीराजांनी आदिलशहाला वाकून 3 वेळा जमिनीला हात लावून अदबीने मुजरा केला, तस्लीम केली. मुजरा केल्यानंतर शहाजीराजांनी शिवबांकडे पाहिले आणि त्यांनाही बादशहाला मुजरा करण्यासाठी खुणावले. दरबारातील सर्वांच्या नजरा आता त्या छोट्या शिवबांकडे लागल्या होत्या. पण पुढच्याच क्षणी दरबारात जे घडले ते आदिलशाहीच्या इतिहासात कधीच घडले नव्हते. बाल शिवाजींची पावले तिथेच थबकली. त्यांच्या डोळ्यांसमोर आदिलशाह नव्हे तर त्यांच्या आई जिजाऊ मासाहेबांचे शब्द घुमू लागले. शिवबा, तुम्ही भोसल्यांचे वंशज आहात. आपली मान फक्त आपले कुलदैवत, आपले आई वडील आणि मातृभूमी समोरच झुकेल, कुणाही परकीय आक्रमकासमोर नाही. शिवबांनी मुजरा करण्यासाठी हात तर उचललाच नाही, उलट त्यांची मान अधिकच ताठ झाली. त्यांनी आपली छाती पुढे काढली आणि एका मोठ्या आत्मविश्वासाने ते थेट मगरूर आदिलशहाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहिले. एका 10-12 वर्षांच्या पोराने चक्क बादशहाशी अशी नजर भिडवावी. संपूर्ण दरबारात अचानक श्मशान शांतता पसरली. सुई पडली तरी आवाज येईल इतका सन्नाटा. भल्या भल्या सरदारांच्या काळजाचा ठोका चुकला. आदिलशहाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. सिंहासनावरून बसून त्याने कडक आवाजात विचारले, शहाजीराजे, कोण आहे हा मगरूर मुलगा आणि याची अशी गुस्ताखी? वातावरण कमालीचे तापले होते. तलवारी म्यानातून बाहेर निघण्याची वेळ आली होती. पण शहाजीराजे अत्यंत मुत्सद्दी होते. त्यांनी शांतपणे परिस्थिती सावरत हात जोडून म्हटले, जहापनाह, हा माझा पुत्र आहे शिवाजी. तो अजून खूप कोवळा आहे. तो पहिल्यांदाच या भव्य दरबारात आला आहे, त्यामुळे त्याला इथले रीतिरिवाज आणि नियम अजून ठाऊक नाहीत. एका लहानग्या पोराची ही चूक आपण मोठ्या मनाने माफ करावी. शहाजीराजांच्या या उत्तराने आदिलशाह थोडा शांत झाला आणि त्याने तो विषय सोडून दिला. पण सिंहासनावरून आदिलशाह शिवबांकडे पाहत होता आणि खाली उभे असलेले शिवबा जळजळीत नजरेने आदिलशाहकडे पाहत होते. त्याच क्षणी त्या भर दरबारात एक गोष्ट निश्चित झाली होती की हा मुलगा कोणाचीही चाकरी करण्यासाठी जन्मलेला नाही, तर स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जन्मलेला आहे. विजापूरच्या त्या भव्य दरबारात एका नव्या पर्वाची, स्वातंत्र्याच्या एका नव्या वादळाची ती पहिली ठिणगी होती, जिने पुढे संपूर्ण मुघल आणि आदिलशाही साम्राज्याला हादरवून सोडले.